सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर MIDCतील ज्योती स्ट्रक्चर प्लॉट नंबर 2 येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता कंपनीला आग लागली। कंपनीतील काही प्लॅस्टिकच्या टाक्या आगीत भस्मसात झाल्या। अग्निशामक दलाच्या गाड्या यावेळी घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशामक दलासोबत सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले। आग कशाने लागली याबाबत अद्याप कारण स्पष्ट झाले नाही। अग्निशामक दलाचे अधिकारी यांनी अधिक माहिती दिली। कंपनी मॅनेजर यांनी देखील अधिक माहिती दिली। यावेळी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी जमा झाली होती, तर 4 ते 5 बंब या ठिकाणी आले होते। अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली आहे। काय तुमचं? विजय मुसळे, लेडी फायरमॅन विजय मुसळे। सर, काय या ठिकाणी आग लागलेली, काय सांगणार तुम्ही? आम्हाला 2:20 दिनेश आयरे म्हणून यांचा फोन आला की ज्योती स्ट्रक्चर प्लॅन 2ला आग लागलेली आहे, तर तुमची मदत पाठवा। तर आम्ही घटनास्थळी आलो असता आग मोठ्या प्रमाणात होती। मग शिंगाडा तलावचा बंब बोलवला, सिडकोचा बंब बोलवला, MIDCचे बंब बोलून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी काही जीवितहानी वगैरे झाली का? जीवितहानी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे, पण मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे। साधारणतः किती नुकसान झालं असेल? काही 3 ते 4 लाखाच्या पुढे नुकसान झालेलं आहे अंदाजे। आपण किती कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत? 15 ते 20। ओके, थँक्यू। सर, ज्योती स्ट्रक्चर कंपनीमध्ये तुमच्या आग लागलेली, काय नेमकं कारण? ज्योती स्ट्रक्चर लिमिटेड प्लांट 2 आहे, हा 1 नंबर प्लांट चालू आहे तिकडे आमचं। आग लागल्याचं तिथे इन्व्हेस्टिगेशन करतोय, पण हा प्लांट सगळा मेंटेनन्समध्ये चालू आहे। त्या टँक पण स्क्रॅप होत्या, स्क्रॅपसाठीच बाहेर काढल्या होत्या। ते इथं आता एक कामगार काम करत आहे गवत काढण्याचं, एखाद्याने काय बिडी पेटली काय माहीत नाही, ते इन्व्हेस्टिगेशन करू। पण या टँक स्क्रॅप होत्या, या आम्ही ॲसिड स्टोरेजसाठी वापरत होतो। ह्या PVC टँक HDPEचा टँक असल्यामुळे तिने पेट घेतली। बाजूच्या दोन्ही टँक MS आहे, त्याला काही आग लागली नाही, कारण ते MSचे आहे। आणि PVC होती, खालून वरून चारी बाजूने होती, त्यामुळे तिने आग लवकर पेटली। ॲसिडच्या टँक होत्या खाली, काय सांगणार? ॲसिडच्या टँक नव्हत्या त्या, म्हणजे ॲसिड आम्ही त्याच्यामध्ये ठेवत होतो, पण आता गेले 7 वर्ष कंपनी बंद आहे, त्याच्यामुळे ती आम्ही मेंटेनन्ससाठी आता चालू करायचं आम्हाला एप्रिल मे पासून, म्हणून आम्ही मेंटेनन्सचं काम चालू आहे। पण गेल्या 2 तासापासून ती आग लागलेली होती, तुम्ही लवकर फायर ब्रिगेडला का बोलवलं नाही तात्काळ? आम्ही त्या प्लांटला होतो, आम्हाला निरोपाला आग लागली। मग आम्ही तो पण मी स्वतःहून पोलीस स्टेशनला फोन केला, मी फायर ब्रिगेडला फोन केला की तुम्ही ताबडतोब या, मग ते आले। प्रकार कसा घडला आहे माहीत नाही, पण शक्यतो काहीतरी काहीतरी झालं असेल। कामगार काम करत होते, ते कशामुळे तरी लागले असेल। आम्ही आमच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये काम करत होतो, तिथं सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे सध्या। हा प्लॅन आता सुरू करायचा आहे। आम्हाला निरोप आला की अशाचे काहीतरी टाकीला आग लागलेली आहे थोडेफार। आम्ही पळत आलो, नंतर दिसलं की जास्त आहे, म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला। सातपूर पोलीस स्टेशनला मी स्वतःहून फोन केला की असं झालेले आहे, आणि ती टँक PVC असल्यामुळे ती जास्त लवकर पेट घेतला। बाकीचे 2 MS चे टँक आहे त्यांनी पेट घेतला नाही, पण ही टँक पूर्ण रिकामी होती, ही आम्ही रिपेअरिंगसाठीच काढल्या होत्या। मेंटेनन्स चालू आहे, सगळं बेडचं आमचं बांधकाम चालू आहे, पाडलेले आम्ही। तर ते आता गवत वगैरे काढताना मी बी कामगार एखादा बिडी पेत असेल, काय माहिती नाही कशामुळे झालं, तर ते लोकांना विचारून घेऊ। पहिले आग आटोक्यात आणणं आमचं प्रायोरिटी आहे, ते आम्ही आता कोणी जखमी वगैरे नाही, जखमी नाही, कोणी झाले नाही, कोणाला काही कुठली इजा नाही, असं नुकसानही काही झालं नाही। ऑलरेडी टँक स्क्रॅपच होत्या। ओके, म्हणजे टँक वापरणार नव्हतं, हळूहळू स्क्रॅपच करायचं होतं। ही जी आग लागली ही इतक्या मोठ्या प्रमाणात का बरं लागली? काय होतं? PVC असल्यामुळे होते लागली। त्याच्यामुळे जी टँक आहे ना, ते त्याला HDPE म्हणतात, हाय डेन्सिटी पॉलीप्रॉपिलिनचे टँक होते त्याच्यामुळे तिला सगळं खालून वरून चारी बाजूने पूर्ण PVC, फक्त सांगाडा जो आहे तो सांगाडा MSचा आहे, सगळं टँक होतं PVC होतं, त्यामुळे तो पेट घेतला। आपलं नाव? प्रसन्न काळकर। तर कोणती कंपनी, काय कोणता प्लॅन? ज्योती स्ट्रक्चर्स लिमिटेड प्लांट 2। ओके। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।